बुलढोझर बुलढोझर चालवण्याची बातमी, एखाद्या राजकीय गुंड नेत्याच्या अवैध बांधकामावर बुलढोझर चालवल्याची बातमी आली तर आम समाजातील प्रत्येक नागरिकाला ते लाईक होते, मनापासून लाईक होते. परंतु ते सांगत नाहीत, उघड बोलून दाखवत नाहीत. कारण त्यांना या गुंड प्रवृत्तीच्या नेत्याच्या अंधभक्ताची भीती वाटते. तशीच भीती प्रशासनाला पण वाटते. प्रशासनातील अधिकारी कर्मचारी सुद्धा अशा बातम्यांना पाठपुरावा करत नाहीत. त्याचप्रमाणे प्रशासन घाबरतं, आम समाजातील एकटा माणूस तर घाबरणारच ना. मग जर अशा लोकांना ज्या घटना फार घडत नाहीत, कारण राजकीय नेत्यांच्या गुंड प्रवृत्तीच्या प्रत्येक घटनेची केस दाखल होत नाही. तसं तर पाहिलं तर एखाद्याला शिवी दिली, रागाने पाहिलं तरी IPC मध्ये कलम लिहिलेली होती. परंतु तसं घडत नाही, कारण फिर्यादी जात नाही. फिर्यादी कोण गेला तर पोलीस दखल घेत नाहीत. याच्यामुळे काय, आम समाजातील नागरिक अंडर प्रेशर गेला आहे. स्वातंत्र्य भारतात राहून पारतंत्र्यात जगत आहे आणि यांची जे अंधभक्ताची एक टीम असते ती हे काम करते. समाजावर दहशत निर्माण करते, प्रशासनावर दहशत निर्माण करते, पोलिसावर दहशत निर्माण करते. आणि अशा घटनामुळे ह्या सामान्य माणसाला आपलं मत मांडताच येत नाही. साधी गोष्ट, हे अंधभक्त त्या नेत्याच्या परस्पर फोन करतात. आता हे राहुरी नगर पाथडी पोटनिवडणूक होती, त्यामध्ये मी सैनिक समाज पार्टीच्या माध्यमातून काही मत मांडत होतो. एक पुरस्कृत उमेदवाराचा प्रचार करत होतो. तरी पण एका व्यक्तीने, एक ते अंधभक्त असेल, सुजय विखे यांचा अंधभक्त असेल, त्याने गुस्ताखी करून मलाच फोन केला. मला फोन करून तो जसा काय मी कोणीतरी आम समाजातील व्यक्ती आहे अशा भाषेत तो बोलत होता. मग जेव्हा मी त्याला चांगला झटका दिला, त्याच्या भाषेत त्याला दम दिला आणि त्याला दाखवून दिलं की आय एम नॉट ए सिंगल मॅन, आय एम आयडिओलॉजी, सैनिक समाज पार्टीची आयडिओलॉजी आहे. त्यानंतर मी ऑनलाईन त्या व्यक्तीचं नाव न घेता सुजय विखे यांनाच ऑनलाईन एक तक्रार पाठवली आणि त्यांना सांगितलं तर तुमच्या अंधभक्तावर कंट्रोल करा. जर नसल होत पुन्हा अशी घटना घडली तर आमचे राष्ट्रीय अध्यक्ष बलबीर सिंग परमार साहेब निवृत्त कर्नल मार्फत ही तक्रार थेट प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांपर्यंत जाईल. कारण ही लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येक नागरिकाला मत मांडण्याचा अधिकार आहे. पण नागरिक हा एकटा असल्यामुळे मत मांडत नाही, मांडण्याची हिंमत करत नाही. म्हणून अनेक केसेस दाखल होत नाही. म्हणून हा जो प्रकार चालू आहे, लोकशाहीचा बट्ट्याबोळ चालू आहे आणि आम समाजातील नागरिकावर दबाव वाढत चालला आहे. याच्यावर तोडगा फक्त सैनिक समाज पार्टी काढू शकते. आणि सैनिक समाज पार्टीने तुम्हाला आव्हान केलं. मला काही फोन येतात, तुम्ही जे विचार मांडतात ते पटतात म्हणून खूप फोन येतात आणि त्यांना आमच्या आधार वाटतो की सैनिक समाज पार्टी एक अशी संघटना आहे की ती कोणालाही माफ करत नाही, सोडत नाही. फक्त त्याची एखादी पोस्ट आमच्यापर्यंत आली पाहिजे. आमच्यापर्यंत आली तर नावानिशी त्याचा फडशाच पाडला जातो. त्यामुळे सैनिक समाज पार्टीमध्ये आम समाजातील नागरिकांनी यावं आणि आपलं मत प्रदर्शित करावं. आम्ही जनरली सर्वांचं मत हे ह्या समाजामध्ये असलेल्या दबावापोटी नावानिशी उघड करत नाहीत. परंतु सैनिक समाज पार्टीच्या धैर्यवान नेत्यांचं, धैर्यवान नागरिकांचं फोटोसह आणि फोन नंबरसह आम्ही पाठवतो. त्याच्यामुळे सैनिक समाज पार्टी ही कॉमन मॅनची सोसायटी नाही, ही एक दहशतवाद्यांना दहशत निर्माण करणारी सोसायटी आहे. दहशत निर्माण करणाऱ्यावर दहशत निर्माण करणारी आहे. त्यामुळे सैनिक समाज पार्टी ही एक आम समाजातील नागरिकांना आधार वाटू लागली आहे
आणि ह्या आधाराच्या साह्याने सैनिक समाज पार्टी या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेचे राज्याची पुनरावृत्ती करण्यासाठी सैनिक समाज पार्टीचं स्पेशल सरकार सत्तेवर बसवण्याचा ऐतिहासिक डाव यशस्वी करून दाखवणार आहे. त्यामुळे आम समाजातील अंडर प्रेशर असलेल्या जनतेनं सैनिक समाज पार्टीचा आधार घ्यावा ही नम्र विनंती. धन्यवाद. भारतवर्ष की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सैनिक समाज पार्टीचा विजय असो.